की आपण कोणतेही बाईंग डिसिजन घेतो, पर्चेसिंग डिसिजन जे घेतो ते आपल्या इमोशन्सवरती बेस्ड, इमोशनल होऊन आपण घेतो आणि नंतर एकदा तो डिसिजन घेतला, एकदा आपण परचेस केली की त्यानंतर त्याला आपण लॉजिकने जस्टिफाय करत बसतो की ह्या मागचं, हे घेण्यामागचं हे लॉजिक होतं. आणि तुम्ही जे वॉरन बफेचं एक्झाम्पल दिलं, इनफॅक्ट त्यांचाच एक खूप माझा फेवरेट कोट आहे की स्टॉक मार्केट इज अ टूल जिथून इम्पेशंट माणसाच्या खिशातून पैसे काढून नेतं आणि पेशंट माणसाच्या खिशामध्ये पैसे टाकतं. ओके, हा त्यांचाच कोट आहे. सो बेसिकली, आणि अजून एक खूप फेवरेट कोट आहे माझा की यू कॅनॉट प्रोड्यूस अ बेबी इन 1 month बाय गेटिंग 9 women प्रेग्नेंट. त्यांना लाखो करोड रुपये कमवायचे असतात कारण त्यांना ते लाखो करोड रुपये खर्च करता येतील. बट कुणी असं म्हणतच नाही की मला लाखो करोड रुपये कमवायचेत, मग मला ते सेव्ह करून मी इन्व्हेस्ट करेन. अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा म्हणले आहेत की कंपाऊंडिंग इज द 8th wonder ऑफ दिस वर्ल्ड. इवन वॉरन बफेचं आपण एक्झाम्पल घेतलं, तुम्ही त्यांचं नेटवर्कची जी ग्रो झाली आहे ना ती 55-56 एजपर्यंत ते बिलियनर सुद्धा नव्हते. अँड ॲट द टाइम ऑफ 80 ही वॉज अ सेंटी बिलियनर. $100 billion वरती नेटवर्क होती. नमस्कार मंडळी, आपल्या पुस्तकांच्या चावडीवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल माहिती घेणार आहोत, ही पुस्तक तुम्ही बहुतांश तरुणांच्या घरात किंवा बहुतांश उद्योजकांच्या ऑफिसमध्ये कुठे ना कुठेतरी नक्की पाहिलेलं असेल. त्या पुस्तकाचं नाव आहे द सायकोलॉजी ऑफ मनी. मॉर्गन हाउसेल यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि या पुस्तकाबद्दल आज आपल्या चावडीवरती आपण अनुकूलकडून माहिती घेणार आहोत. तर अनुकूल, आमच्या पुस्तकांच्या चावडीवरती तुझं सहर्ष स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण डिरेक्टली विषयाला सुरुवात करूयात की बहुतांश उद्योजकांच्या किंवा तरुणांच्या घरात हे पुस्तक दिसतंय आणि या पुस्तकाचं एक गारुड बऱ्याच जणांच्या मनावरती बसलेलं आहे. तर काय आहे या पुस्तकामध्ये असं ज्यामुळे लोकांना क्रेज वाटते की हे पुस्तक मी वाचलं पाहिजे, वाचलं नाही तर ॲटलिस्ट माझ्या बुक स्टोअरमध्ये तरी पाहिजे. राईट. फर्स्ट ऑफ ऑल या पुस्तकाचं बॉटम लाईन मी आधी एका फ्रेजमध्ये सांगतो. सो ऑथर असं म्हणतात की आपण कोणतेही बाईंग डिसिजन घेतो, पर्चेसिंग डिसिजन जे घेतो ते आपल्या इमोशन्सवरती बेस्ड, इमोशनल होऊन आपण घेतो आणि नंतर एकदा तो डिसिजन घेतला, एकदा आपण परचेस केली की त्यानंतर त्याला आपण लॉजिकने जस्टिफाय करत बसतो की ह्या मागचं, हे घेण्यामागचं हे लॉजिक होतं. हा बेसिकली एक बॉटम लाईन आहे बुकचा. ह्याला एक्झाम्पलने आपण नंतर समजून घेऊया की कसं हे करतात. पण त्याआधी मला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायचं आहे की दिस इज वन ऑफ द 5 बायबल्स ऑफ द 21st century, जे मला पर्सनली वाटतं. सो फर्स्ट इज रिच डॅड पुअर डॅड, सेकंड इज थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिलचं, तिसरं आहे सायकोलॉजी ऑफ मनी, चौथं ॲटॉमिक हॅबिट्स आणि 5वं 5 AM क्लब बाय रॉबिन शर्मा. सो कोणीही असेल तरी हे 5 बुक वाचावं, हे माझं पर्सनल रेकमेंडेशन आहे. कारण खूप एक व्ह्यू ओपन होतो. जनरली आता सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये सुद्धा आपण 10-12 वर्ष शाळा शिकतो, त्यानंतर 4 वर्ष डिग्री किंवा कोणते घेतो आणि लिटरली म्हणजे आपण हे सगळं का करत असतो की आपल्याला एखादा जॉब किंवा एखादा बिझनेस करावा आणि त्यातून एक इन्कम व्हावा. बट आणि त्यातून आपल्याला पैसे, एंड ऑफ द डे इट इज तो मनी गेमच आहे शेवटी. पण ह्या 16 वर्षांमध्ये किंवा ह्या 18 वर्षांमध्ये आपल्याला कुठेच मनी ह्या बाबतीत कुठे शिकवलं जातं. म्हणजे ज्यासाठी एवढं काम करायचं आयुष्यभर 30 वर्ष, तो कसा हँडल करावा, त्याला कसं मॅनेज करावं, त्याच्याशी कसा व्यवहार असला पाहिजे, म्हणजे कसं रिलेशन असलं पाहिजे, हे कुठेच आपल्याला शिकवलं जात नाही. आणि म्हणून त्यासाठी हे 5 बुक्स एक मनी आणि अदर ह्याच्यासाठी सुद्धा हे करतील. आणि हे बुक तर लिटरली सगळ्यांनी वाचावं. काय आहे या पुस्तकामध्ये? सो नाव जरी म्हणलं तरी आपण कोणतेही डिसिजन घेताना आपण लॉजिकवरती घेत नाही. फर्स्ट ऑफ ऑल ऑथर असं म्हणतात आपण तो सायकोलॉजीवरती घेतो आणि म्हणून ते सायकोलॉजी ऑफ मनी. एक स्टडी झाला होता USA मध्ये, एक्झाम्पल आहे, सर्वात पहिलं एक्झाम्पल आहे. USA मध्ये एक ॲव्हरेज अमेरिकन $400 खर्च करतो लॉटरी तिकीट्सवरती, इन द होप की त्याला ती लॉटरी लागेल आणि तो त्यातून काहीतरी म्हणजे एक त्याचं फॉर्च्यून बनवेल बेसिकली. पण नंतर असाही एक स्टडी झाला की त्याच लॉटरी विकत घेणाऱ्याकडे इमर्जन्सीमध्ये $400 सुद्धा नसतात. तर ह्यामध्ये 2 माणसांचं उदाहरण दिलेलं आहे, एक रोनाल्ड रीड आणि एक रिचर्ड फॉस्कन म्हणून. रोनाल्ड रीड एक खूप सामान्य व्यक्ती असतो, म्हणजे एकदम ऑड जॉब्स करणारा व्यक्ती असतो. गॅरेजमध्ये काम करणार, जॅनेटरचं काम करणार, जॅनेटरमध्ये लिटरली जे वॉशरूम्स साफ करतात ते, किंवा फ्लोअर साफ करायचं, किंवा असंच त्यांनी 40-50 वर्ष त्यांच्या लाईफची हीच कामं केली आहेत. आणि जेव्हा वेन ही डाईड, की ॲट द एज ऑफ 92 ते जेव्हा वारले, तेव्हा त्यांनी त्यांच्या मागे $8 million फॉर्च्यून ठेवली होती. त्यांचा हाच एक इन्कम सोर्स होता की जे ते कामं करायचे त्यातूनच ते इन्कम करायचे. आणि $8 million फॉर्च्यून म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये 64-65 करोडच्या आसपास आहे ॲट द एज ऑफ 92.
सो बेसिक काय आहे की जेव्हापासून ते कमवायला लागले होते फ्रॉम हिज फर्स्ट डॉलर, तेव्हापासून ते एक ठराविक पार्ट इन्व्हेस्ट करायला लागले होते. आणि इन्व्हेस्ट म्हणजे असं पण नाही की त्यांना कोणता मल्टीबॅगर स्टॉक लागला, ते फक्त ब्लूचिप कंपन्यांमध्ये, ज्या कंपन्यांमध्ये सगळे करतात ना, ते फक्त एक पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, त्यामुळे त्यांची ती वेल्थ तेवढी मोठी झाली. आणि दुसरं एक्झाम्पल ते देतात, रिचर्ड फॉस्कन, जे हॅवर्ड युनिव्हर्सिटीमधून अभ्यास केला होता, हॅवर्ड ग्रॅज्युएट होते. मेरिल लिंच, वर्ल्डमधली सगळ्यात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, सगळ्यात एक नंबरची, त्यामध्ये जॉब केला. ॲट द एज ऑफ 40 रिटायर झाले फिलंथ्रपिस्ट बनण्यासाठी, म्हणजे सोशल वर्कर किंवा जे चॅरिटी रिलेटेड काम असतं. आणि बट 2008 त्यांनी बँक्रप्सी डिक्लेअर केली. बरं. आता ह्यामागचं रिझन असं आहे की जेव्हा ते रिटायर झाले त्यावेळेस त्यांनी एक खूप जास्त लक्झुरियस गाड्या घेतल्या होत्या, एक लक्झुरियस हाऊस घेतलं होतं ज्यामध्ये 11 बाथरूम, 17 बेडरूम, 7 गॅरेजेस वगैरे वगैरे, म्हणजे खूप जास्त एक पैसे खर्च केले होते ह्या गोष्टींसाठी. अगेन्स्ट रोनाल्ड रीड, जे एकाच हाऊसमध्ये जे त्यांनी वयाच्या 37व्या वर्षी घेतलं होतं, ते वारले सुद्धा त्याच. मी नेहमी म्हणतो की ही इज द मायक्रो व्हर्जन ऑफ वॉरन बफे. ओके ओके ओके. सो तो एक हे आहे की बेसिकली बिईंग रिच वर्सेस बिईंग वेल्दी, हे ऑथर सांगतात. म्हणजे आपण जेव्हा कुणाला म्हणतो आज आपण सगळे काम करतो आणि सगळ्यांना काय वाटतं की मला लाखो करोड रुपये कमवायचे, बट त्यांना लाखो करोड रुपये कमवायचे असतात कारण त्यांना ते लाखो करोड रुपये खर्च करता येतील. बट कुणी असं म्हणतच नाही की मला लाखो करोड रुपये कमवायचे, मग ते सेव्ह करून मी इन्व्हेस्ट करेन. कारण एक सोसायटी एका ट्रॅपमध्ये, इवन आपण सर्व ह्या ट्रॅपमध्ये अडकलोय की मी श्रीमंत आहे, हे मी लक्झुरियस गाडी किंवा लक्झुरियस गोष्टी वापरूनच प्रूव्ह करू शकतो. किंवा एखाद्या युरोप ट्रिपला जाऊन तिथले फोटो काढून इंस्टाग्रामवरती पोस्ट करू शकतो. म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टींकडे आपला खूप जास्त ओढा आहे किंवा आपण न कळत त्याकडे अट्रॅक्ट होतो. एक्झॅक्टली. आणि ते आपलं चुकतंय असं काहीतरी या पुस्तकात सांगितलंय का? चुकतंय असं नाही. बेसिकली ह्या जर पुढं एक स्टेप पुढं जायचं तर लक्झुरियस कारचा पण एक्झाम्पल घेऊया. सो इट इज अ डेप्रिशिएटिंग ॲसेट, लक्झुरियस कार असो किंवा नॉर्मल कार असो. आता जर फायनान्शियल डिसिजन घ्यायचा झाला तर आपण पहिली गोष्ट ती EMI वरती घेतो, बरोबर, ज्यावरती आपण 12% इंटरेस्ट भरतो. एक कॅल्क्युलेशन, बेसिक कॅल्क्युलेशन केलं तर तो 7 वर्ष किंवा 5 वर्ष भरत असतो. त्याची डेप्रिशिएटिंग व्हॅल्यू 15-20% दरवर्षी कमी होत असते. मग तुम्ही 1 करोडची घ्या किंवा 10 लाखाची घ्या. ओके. सो तो जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरती तुम्ही एखाद्या गोष्टीवरती इंटरेस्ट भरताय जेव्हा की त्याची दरवर्षी व्हॅल्यू कमी होते. सो ऑथरचं बेसिक बॉटम लाईन काय आहे, डेप्रिशिएटिंग असेट कॅशमध्ये बाय करा. म्हणजे तुम्हाला 10 लाखाची कार घ्यायची ना, 10 लाख वन टाइम पेमेंट करून घ्या. बट तेव्हा जेव्हा वेन यू हॅव लाईक 1 करोड 2 करोड इन युअर बँक अकाउंट. आणि अप्रिशिएटिंग असेट तुम्ही EMI वरती कर्ज काढून घेतले तरी चालते, म्हणजे लिटरली नॉट टू दॅट एक्सटेंड, बट एक स्लो अँड स्टेडी हे करून. जसं आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग वरती बोललो की अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा म्हणलेत की कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ दिस वर्ल्ड. इवन वॉरन बफेचं आपण एक्झाम्पल घेतलं, तुम्ही त्यांचं नेटवर्कची जी ग्रो झाली आहे ना, ते 55-56 एजपर्यंत ते बिलियनर सुद्धा नव्हते. अँड ॲट द टाइम ऑफ 80 ही वॉज अ सेंटी बिलियनर. $100 बिलियन वरती नेटवर्थ होती. बट ते 30 वर्षात 100 बिलियन त्यांनी 100x वेल्थ नाही केली. ही स्टार्टेड इन्व्हेस्टिंग फ्रॉम 16 years ऑफ एज. सो तो 16 yearsचं त्यांना अप्रिशिएशन भेटलं ॲट द एज ऑफ 80. सो दिस इज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. सो ऑथर हे म्हणतात की ॲक्च्युअल वेल्थ ती नाही आहे की जे तुम्ही कमवले आणि खर्च केले आणि तुम्ही लक्झुरियस गोष्टी. ॲक्च्युअल वेल्थ ती आहे की तुम्हाला एवढा फ्रीडम भेटला तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते करण्यासाठी. बरोबर. बेसिकली तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज नाही आणि तुम्ही ॲक्च्युअली त्या गोष्टींमध्ये टाइम इन्व्हेस्ट करताय ज्या तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये आवडतात. हां, आता काही लोक असे सुद्धा असतात की जे म्हणतात की मी माझं पॅशन फॉलो करतोय आणि माझं काम पण तेच आहे आणि माझं पॅशन पण तेच आहे. सो बेसिकली ते असं म्हणतात की मग मला काम करावं लागत नाही ॲक्च्युली कारण मी माझं पॅशनच फॉलो करतोय. दॅट इज व्हेरी गुड, आय कम्प्लिटली एग्री. पण समजा असा पॉईंट आला की तुम्हाला फक्त तुमचं पॅशन तुम्हाला आवडतं म्हणून करावं लागतंय आणि तुम्हाला आता पैशाचा पार्ट पूर्ण त्यातून एलिमिनेट करताय, त्यावेळेस तुम्ही विचार करा की तुमच्या कामाची लेवल कशी होईल आणि तुम्हाला जो सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे त्या कामातून. सो तो हे आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांचा कल बेसिकली बुकमध्ये
स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यावरती जास्त आहे. Okay. आणि त्यामध्ये पण तुम्हाला असं ते काय रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे अगदी तुम्हाला काहीच समजत नसेल स्टॉकचं, तुम्ही इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे आपण इंडियाचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करा, सेन्सेक्समध्ये इन्व्हेस्ट करा, असं ते म्हणतात. कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे ग्रो करणारच आहेत, बिकॉज दे आर मेड ऑफ द टॉप 30-50 कंपनीज इन द कंट्री. बरोबर. सो खूप जास्त तुम्हाला नॉलेज असणं किंवा हे नाही. आणखीन एक फायनान्शियल रूल असा आहे, बेसिकली तो बुकमध्ये नाही आहे, बट जे फायनान्स रिलेटेड बुक आहेत ना ते बेसिकली म्हणजे हा थंब रूल आहे बेसिकली. इफ जर आपण एक 100 रुपये कमवतोय, सो 10 रुपीज आउट ऑफ म्हणजे 10% तुम्ही जो काय मंथली इन्कम करता त्यातलं 10 रुपये हा इमर्जन्सी फंडमध्ये गेला पाहिजे विदाऊट फेल. मग तुम्ही महिन्याचे 10,000 कमवा किंवा 10 लाख कमवा. पण आता हे सगळं करत असताना या पुस्तकामध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की वॉरन बफेटनी 16व्या वर्षी इन्व्हेस्टिंग चालू केलं, त्याचं फळ त्यांना 70-80च्या नंतर मिळालं. बरोबर. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे संयम, जो आत्ताच्या पिढीला मला वाटतं की कमी मिळतो किंवा कमी ती हे असते की आपण स्वतःला रोखून धरू शकतो. राईट. आपल्याला 2 मिनिटात तयार होणारी मॅगी चालते, पण आपण 10-15 मिनिटं थांबून व्यवस्थित भाजी चपाती खाऊन बाहेर नाही पडू शकत, कारण तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. बरोबर. मग अशा वेळी स्वतःच्या इमोशन्सशी कसं डील करायचं याच्याबद्दल याच्यामध्ये काय सांगितलंय का? हो, एक्झॅक्टली. ह्यामध्ये सांगितलं आहे, बट ह्यासाठी अजून एक खूप मस्त बुक आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगतो, की जो पेशन्सचा जो पार्ट येतो स्पेशली फायनान्शियल मार्केट्समध्ये. कारण मी स्वतः एक पोझिशनल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर पण आहे फायनान्शियल मार्केट, त्यामुळे मला त्या गोष्टीची मी खूप रिलेट करू शकतो. सो तुम्ही जो पेशन्सचा म्हणला आणि तुम्ही जे वॉरन बफेटचं एक्झाम्पल दिलं, इनफॅक्ट त्यांचाच एक खूप माझा फेवरेट कोट आहे की स्टॉक मार्केट इज अ टूल जिथून इम्पेशंट माणसाच्या खिशातून पैसे काढून नेतं आणि पेशंट माणसाच्या खिशामध्ये पैसे टाकतं. ओके. हा त्यांचाच कोट आहे. सो बेसिकली आणि अजून एक खूप फेवरेट कोट आहे माझा की यू कॅनॉट प्रोड्यूस अ बेबी इन 1 month बाय गेटिंग 9 वुमेन प्रेग्नेंट. सो बिग थिंग्स टेक टाईम. व्हॅल्यू क्रिएशन, वेल्थ जनरेशन करायचं असेल स्पेशली फायनान्शियल मार्केटमध्ये तर वेळ द्यावाच लागेल. आता तू म्हणता म्हणालस की जे काही आपला इन्कम आहे त्या इन्कममधला 10% भाग हा इमर्जन्सी फंड म्हणून आपण ठेवलाच पाहिजे. राईट. पण आपल्या देशात जनरली आपण बघितलं तर बऱ्याच लोकांचं वेतन किंवा मासिक पगार हा 10,000 किंवा बिलो 10,000 आहे. बरोबर. मग अशा वेळी ज्यावेळी 10% त्यांना बाजूला काढायचं म्हणलं तर सध्याचे एकदम महागाईचे रेट आणि बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या तर नाही पॉसिबल होत की 10% आपल्याला बाजूला काढून ठेवणं आणि उरलेल्या 90% जगणं. तर मग त्या व्यक्तीला काय सांगशील तू? बरोबर. आता हे खूप म्हणजे खूप बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. हे क्लिअर कट एक्झाम्पल बुकमध्ये ऑथरने दिलेलं आहे. सो ऑथर असं म्हणतात की सपोज आज तुम्ही 10,000 कमवताय फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 1,000 रुपये इमर्जन्सी फंडमधून, कारण तुम्हाला इमर्जन्सी कधी येऊ शकते सांगून येत नाही, तुम्हाला साईडला ठेवणं. आणि आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण जर आज महिन्याला 10,000 कमवतोय आपल्याला भागत नाही आहे त्यामध्ये. समजा तेच 10चे 15 असते तर आपलं लाईफ थोडं सॉर्टेड झालं असतं. बट इथेच आपली सायकोलॉजी एकदम चुकीची आहे. जर तुम्ही म्हणजे ऑथरच्या मते जर तुम्ही 10,000मध्ये तुमच्या पर्सनल फायनान्स मॅनेज करू शकत नाही किंवा तुम्ही तुमच्या पर्सनल गरजा भागवू शकत नाही, उद्या तुमचा इन्कम 10 लाख जरी झाला मंथली तरी तुम्ही तो मॅनेज करू शकत नाही. ह्याचं फर्स्ट रिझन आहे की वी डोंट लिव्ह बिलो आवर मीन्स. म्हणजे आपण गरजेपेक्षा खूप जास्त नको असलेल्या गोष्टी खर्च करतो. आणि आता हे मी असं नाही सांगू शकत, पण हे सेल्फ ॲनालिसिस आणि सेल्फ रिअलायझेशननेच हे सॉर्ट आउट होऊ शकतं. हां, हे ज्याचं कारण माझ्यासाठी गरजेच्या गोष्टी वेगळ्या असतील, कदाचित तुमच्यासाठी वेगळ्या असतील, प्रत्येक ह्युमन बिंगसाठी वेगळ्या असतील. सो पहिलं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की इनफॅक्ट यामध्ये एक एक्सरसाइजसुद्धा आहे की ऑथर काय सांगतात की तुम्हाला लाईफमध्ये ज्या काही गोष्टी हव्यात, ज्या काही गोष्टी हव्या सगळ्या लिहून काढा एका पेन आणि पेपरवरती. मला एवढ्या लाखाची गाडी पाहिजे, मला एवढ्या करोडचं घर पाहिजे, मला असं इकडे वॅकेशन पाहिजे, तिकडं हे ते सगळं लिहून काढा आणि त्याची टोटल काढा खाली. आणि नंतर तुम्ही ते ॲनालाइज करा. मग तुम्हाला थोडं लक्षात येईल की ह्या 4 गोष्टी नसतील तरी मी एक कम्फर्टेबल डिसेंट लाईफ जगू शकतो. मग ह्या 4 गोष्टी नसतील तरी मी एक ठीकचं तरी पण एक ओके टाईप जीवन जगू शकतो. आता ह्यामुळे असं नाही की तुम्ही जो गोल ठेवला की तुम्ही एम ठेवला हा डिव्हॅल्यू करा, पण ॲक्च्युली तुम्हाला जी कॉस्ट पडणार आहे ना त्या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी ती कॉस्ट तुम्ही इन्व्हेस्ट करा कुठेही. म्हणजे तिथे तुम्हाला अपार्ट फ्रॉम FD पण तुम्ही कुठेही करा, म्युच्युअल फंड करा, SIP करा, स्टॉक मार्केट करा. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जेव्हा तुमच्याकडे तो फायनान्शियल फ्रीडम ऑफ टाईम येईल की जेव्हा तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज नाही, की तुमचे इन्व्हेस्टमेंटच एवढे झालेत की तुम्हाला डिव्हिडंड्समधून तुमचं घर चाललं आहे आरामशीर, दॅट टाईम यू एन्जॉय दॅट.
आपण 25,000ची सॅलरी घेतो आणि 1 लाखाचा फोन खिशात ठेवतो. हे खूप म्हणजे खूप आपल्या भागात तर हे खूप मी उदाहरण बघितलेले आहे लिटरली. आता पैसे मिळवणं हे तसं थोडंफार म्हटलं तर आपण सोपं पण झालंय. राईट. त्यामुळे पैसे मिळवणं आणि श्रीमंत बनणं किंवा आपल्याकडे गुंठामंत्री पण बरेच असतात, जागा विकतात आणि पैसे मिळवतात. सो श्रीमंत होणं ही अवघड गोष्ट नाही. राईट. एक्झॅक्टली. श्रीमंत टिकून राहणं किंवा ते पैसे आपल्याकडे टिकून राहणं किंवा ते आपण पैशाला कामाला लावणं, राईट, ही थोडीशी डिफिकल्ट गोष्ट आहे. एक्झॅक्टली. याच्याबद्दल काय आहे का पुस्तकामध्ये? येस, ह्याच्याबद्दल सुद्धा आहे. अजून एक स्टडी होता. ऑथरला रिसर्च करायला खूप आवडतं बेसिकली. सो त्यांनी अजून एक स्टडी केला. सो मागच्या 50 वर्षामध्ये जेवढे सुद्धा लॉटरी विनर झालेत ना अमेरिकेमध्ये, त्यांनी त्यांचा सगळ्यांचा स्टडी केला की ते जेव्हा लॉटरी जिंकले होते आणि आज 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्यांची काय कंडिशन आहे. तर 78% लॉटरी विनर्स त्याच कंडिशनला आहेत जे ते लॉटरी जिंकायच्या आधी होते. ओके. ह्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे की बिईंग वेल्दी इज नॉट डिफिकल्ट बट स्टेईंग वेल्दी इज व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. आणि तुम्हाला तुमच्या पैशाचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. मग ह्यासाठी तोच आपण की 10% इमर्जन्सी फंड ठेवा, 10% इन्व्हेस्ट करा कंपल्सरी. 4-5 वर्ष 10 वर्ष जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल ना, आफ्टर 10 years की तुम्ही जर तुमची इन्व्हेस्टमेंट खूप स्ट्रॅटेजिक असेल ना, तर तुमचा असं पॉईंट येईल की तुमचा जो इन्कम आहे, जॉब इन्कम, बिझनेस इन्कम जो काय असेल तो तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधूनच बायपास करेल लिटरली. 10 years खूप कमी टाईम बोललो मी, 10-15 yearsच्या आसपास तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यामध्ये पण डिपेंड करतं तुम्ही डिव्हिडंड स्टॉक उचलताय की तुम्ही अप्रिशिएटिंग स्टॉक उचलताय, खूप पार्ट आहे तो. सो मग असं म्हणता येईल की आपल्याला की जसे आपण पैसे खर्च करतोय तर ते आपण पैसे खर्च करतोय का पैसे इन्व्हेस्ट करतोय हे जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळी आपल्याला ते पैशाची सायकोलॉजी थोडीफार का होईना पण समजली असं म्हणता येईल. एक्झॅक्टली. इनफॅक्ट मी खूप वेळा हे उदाहरण देतो. इन्स्टेड ऑफ बाईंग ॲपल ॲज अ फोन, बाय APPL, हेच त्यांचा स्टॉकचं नाव आहे. तो ॲपल फोन घ्यायच्या आधी ॲपलचा स्टॉक घ्या. तुम्ही बघा त्याचं डिव्हिडंड किती आहे. तुम्ही 2 वर्षानंतर एवढा ॲपल डिव्हिडंड देतं की तुम्ही त्यामध्ये तुमचा फोन येऊन जाईल. ओके. सो इव्हन रिच डॅडचा सुद्धा तुम्ही आधी रिव्ह्यू केला होता. इव्हन त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलंय की पहिल्यांदा ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करा, ॲसेटमधून झालेल्या इन्कममधून तुम्ही लायबिलिटीजमध्ये खर्च करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तोच आहे की म्हणजे आपण आज, आणि हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. इनफॅक्ट माझा तुमचा, आपण सगळे ह्या ट्रॅपमध्ये कधी ना कधी अडकलेलो असतो की आपण जेव्हा पैसे कमवायला लागतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टींसाठी खर्च करायचे असतात जे आपल्याला वाटतं की एक स्टेटस सिम्बल आहे. बट जेव्हा ह्या टाईप्सच्या बुक्स वाचताना, इव्हन ह्यांचं टोनी रॉबिन्सचं मनी म्हणून एक बुक आहे, ते पण तुमचं पूर्ण सायकोलॉजी चेंज करेल पैशाविषयी. जेव्हा तुम्ही ह्या टाईपच्या, मग आपल्याला वाटतं की अरे आपण खूप चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करतोय. मग मी खूप लिटरली फोर्स करतो मी लोकांना की वाचा हे, आणि वाचल्यानंतर मग ते मला येऊन परत म्हणतं की बरं झालं वाचलं म्हणून. आणि मग त्यामध्ये खूप सारे एक्सरसाइज आहेत. तुमचा 1 लाख इन्कम असेल तर तुम्ही तो कसा स्ट्रक्चर केला पाहिजे, की तुमचा 50,000 इन्कम असेल तर तुम्ही कसा स्ट्रक्चर केला पाहिजे. आणि त्यामधूनच आपल्याला कळतं की आपलं पर्सनल फायनान्स कसं मॅनेज केलं पाहिजे आणि बाकी सगळ्या खूप गोष्टी कळतात. म्हणजे लिटरली ज्याला असं वाटतं ना की माझ्या सॅलरीमध्ये आज माझं भागत नाही, मी म्हणजे गॅरंटी नाही बट चॅलेंज देऊ शकतो की ते बुक जे त्याने जर प्रॉपर मनापासून वाचलं ना, तर त्याला एवढा तरी कॉन्फिडन्स येईल की आता तो त्याच्या सॅलरीतून तो त्याचे ते खर्च महिन्याचे मॅनेज करू शकतो. एवढ्या डीपमध्ये ऑथर घेऊन गेलेले आहेत त्यामुळे. सो मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याकडे पैसे पुरत नाही आहेत, आपल्याकडे पैसे राहत नाही आहेत, तर एक ट्राय करायला काय हरकत नाही. हे पुस्तक आपण नक्कीच एकदा वाचू शकतो. सायकोलॉजी ऑफ मनी, मॉर्गन होसेल यांनी लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकाबद्दलचा आम्हाला खूप चांगला रिव्ह्यू अनुकूल तू दिलास, याबद्दल तुझेही खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. या पुस्तकाचा रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल आणि रिव्ह्यू ऐकून आपण हे पुस्तक वाचावं, विकत घ्यावं असं तुम्हाला वाटत असेल, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची ॲमेझॉनची लिंक आपण दिलेली आहे. तर तुम्ही नक्कीच ॲमेझॉनमध्ये जाऊन पुस्तक घेऊ शकता. थँक्यू.